फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. सिगरेट स्मोकिंग इज इंजूरियस टू हेल्थ. धूम्रपान करना स्वास्थ्य के लिए हानिकारक है. अहो, तुम्ही रिसेप्शनवर फॉर्म भरून घ्या. सिस्टर आधी बिल क्लिअर करा, नंतर डिस्चार्ज मिळेल. फॉर्म फॉर्म नाव मनोज जाधव. मंथली इन्कम त्यांना फक्त ताप आलाय. इन्कम हो पण अहो 40,000. आई, बाबांना काय झालंय? एन्सेफेलायटिस. पण त्यांना फक्त ताप आलाय. पण ताप मेंदूत गेलाय, विच इज व्हेरी सिरियस. त्यांना ICU मध्ये अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. अर्थात निर्णय तुम्ही घ्यायचा, बट आय सजेस्ट यू ही नीड टू बी केप्ट अंडर ऑब्झर्वेशन इन ICU. ऑफकोर्स द डिसिजन विल बी योर्स. नर्स, सर, केस पेपर तयार करा. काही टेस्ट बाहेरून कराव्या लागतील. अर्थात आम्ही रेफर केलेल्या डॉक्टरांकडेच करा. एक मिनिट. सगळ्यात आधी कॅश काउंटरवर ॲडव्हान्स जमा करा प्लीज. श्वास घ्या. आणखीन थोडा मोठ्याने. गुड. आणखीन एकदा. ओके ओके.
उठा, या बसा, सावकाश. हां, बरा चाललाय ना. ह्या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ आणि हे सायरप आहे सकाळी आणि रात्री झोपताना. ठीक आहे, चला या. पण साहेब तुमची फी. औषध घेण्यासाठी पैसे आहेत का? हे असू द्या, साहेब घ्या औषधं घ्या, वेळेवरती घ्या आणि 3 दिवसांनी मला पुन्हा एकदा दाखवा. ठीक आहे, या. येतो. हां, बोला. Just a small gesture of gratitude from our company, sir. Sir, in a very short period of time, we grabbed whole international market. Sir, we request you to refer our medicines. But these has also same contents But sir, we will... and your medicines are very costly. Sir, तुम्ही फक्त आमचं मेडिसिन रेफर करा. आम्ही तुम्हाला 20% देऊ. सोबतच इयरली हॉलिडे पॅकेजेस आणि फेस्टिवलमध्ये असे गिफ्ट्स तर सर, या गरिबांच्या रक्तावर तुमची कंपनी असे फेस्टिवल गिफ्ट्स वाटू शकते, पण मी स्वीकारू शकत नाही. थांबा, तुम्ही काही विसरत आहात. गोळीच्या स्पीडनी बॉल आकाशातून खाली आला आणि हा शॉट समीर महादेव देशपांडे. 13-14 ही रद्दीची रद्दड सर्व्हिस. हा अटॅक खायचा अटॅक आणि हा टॅकीचा डिफेन्स. अटॅक त्यांचा पुन्हा एकदा आणि त्यांचा डिफेन्स. शॉट डिफेन्स शॉट. त्यांचा पास झाला की शॉट. दोन्ही टीम 40 इच. अटॅक भाई नेहमीप्रमाणे यंग बॉयला हुल देतो. यंग बॉय त्याला खूप करताय. अटॅक भाई आपलं त्याला बॅकी सर्व्हिस आणि बॅकी सर्व्हिस. अटॅक अटॅक बॅकीचा डिफेन्स. अटॅक फास्ट फास्ट डिफेन्स. यंग बॉयचा विजय आणि अटॅक भाई कारा. यंग बॉयचा ए फंटर लोग, तुम साला बेईमानी से जीता. ये टेक अटैक बात बढ़ाने में कोई मतलब नहीं है, समझा? क्या करेगा तू? हाँ? अरे क्या करेगा? क्या ये टेक करेगा? अटैक. देख लगी, छोड़ जाने दे. अपने को कोई लफड़ा नहीं होता. तू नहीं मानेगा ना? मेरी सुन, छोड़. लगी नहीं. इसको बोलते हैं अटैक का फटका. क्या रे लफड़ा करने को मांगता तू? कर लफड़ा. मार.
चल अरे तिकडे कुठे चाललात? हा ट्रॉफी तिकडे. काय थँक्यू थँक्यू. थँक्यू ये प्रदीप. ही घामाचीच नाही तर रक्ताची कमाई आहे. बोला तू. अरे कसं खेळता रे तुम्ही मुलं हा? अहो काय करणार, करता? लागतं कधी कधी खेळताना. झालं काय? हं. थँक्यू. कसं काय मग काय झाली तुमची फी? अरे असू दे रे. नाही डॉक्टर आम्हाला कोणाचे उपकार नको. हां सांगा ना किती झाले? 50 रुपये. बस 50 रुपये. घ्या. आणि हो अजून एक गोष्ट. अरे बाकी बाकी काय आहे? अरे हो व्हॉलीबॉलची मॅच झाली नाही का आजच? एक मिनिट. क्रिकेटची टुर्नामेंट आहे आता. थँक्यू डॉक्टर. थँक्यू सो मच. चल चल रे. हां मॅडम जरा डॉक्टरांना सांगा फी पण वाढवायला आणि डोनेशन पण 50 रुपये. तुम्ही नेहमी यांना पैसे का देता हो? चांगले धडधाकट आहेत पण नाही, पूर्ण दिवस त्या टपरीवर उभं राहतील आणि टाइमपास करत राहतील. दर महिन्याला कुठली ना कुठली तरी टुर्नामेंट आहेच. कधी क्रिकेटची तर कधी व्हॉलीबॉलची, कधी गणेश जयंती तर कधी आंबेडकर जयंती. हातात तो डोनेशनचा बॉक्स असतोच असतो. पुढच्या वेळेस आले ना तर चांगलं खडसावून सांगा, आम्ही पैसे देणार नाही. हो तुम्ही सांगणार? मीच खडसावून सांगेन त्यांना. एकतर कामं करा नाहीतर भिका मागा, पण निर्लज्जासारखं तो डोनेशन बॉक्स घेऊन आमच्याकडे यायचं नाही. गीता, अगं ते सुशिक्षित बेरोजगार आहेत. ते परिस्थितीसोबतच स्वतःशी देखील लढत आहेत. अगं त्यांचा संघर्ष आपण समजून घेतला पाहिजे. एक लक्षात घे, ही परिस्थिती त्यांना चोर किंवा लुटारू बनवू शकते. आणि हो, त्या पापाचे भागीदार आपण देखील असणार. आणि मी काय म्हणतो गीता, माझ्या 50 रुपये दिल्याने जर का ते चोर किंवा लुटारू बनणार नसतील तर माझे 50 रुपये सार्थकी लागले असं मी समजणार. जय हो. सगळे फुकटे येत असतात सारखे इलाज करायला. अरे आम्ही बिलं कुठून भरायची? आम्हाला पैसे नकोत. $10,700 guys. Come on, let's celebrate. Let's have a party. चल सोड यार, काय करतो पार्टी वाटी? चल घरी जाऊया. येडाय काय तू? घरी जाऊन तरी काय करणार? घरी गेलं की तेच तेच कंटाळा आला. कधी कधी असं वाटतं ना असं वाटतं की धमाल पार्टी करूया. मग करूया ना, काय लकी? चल सांग, करूया ना पार्टी. नको रे. चल ना सॅम. ठीक आहे, पार्टीला येणार नशील तर मी तुला माझी कविता. पार्टी बरी. चल चल रे टार्झन. चल चल चल. याची कविता कोण ऐकणार? नाही आयला हे नेहमीच आहे तुमचं. अरे माझ्यासाठी थांबा. सेठ भूक लागली आहे, खायला द्या ना. सेठ भूक लागली आहे, खायला द्या ना. भिखारी की औलाद, साले पैदा करेंगे ये और पालेंगे हम.
लागलं नाही ना? अरे स्वतःची खास मिटवायला पोरांचे आयुष्य कशाला रे बरबाद करता? हिम्मत नाही का तुमच्यात? जन्माला घालताना मग नीट पोसा ना त्यांना. दिलेत ना देवानी धडधकट हातपाय दिलेत ना, मग कष्ट कर ना. आणि ते जमत नसेल ना तर जीव दे गाडी खाली जाऊन, ना तर मी घेतो तुझा जीव. भुकेने व्याकुळ शरीर जोडतो हात तुझ्या समोर. भुकेला धार येण्याआधी द्या आमचा अधिकार. हे घे. शा. चल. झाली पार्टी? अरे मी आहे ना, पार्टी होणार रे. चल. हे सुद्धा नेहमीच तुझं. अरे छोटू लवकर समोसे काढ रे बाबा. बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. ए काका चहा दे. छोटू चहा दे रे. काका तुझा पेपर. हा, ठेव. माझा स्पेशल चहा. स्पेशल मग तो आहे स्पेशल. म्हणजे रे? हे बघ, हे काय पेपर. मी याला असं घेतलं, वाचलं आणि फेकून दिलं. आता काय रद्दी. तसंच याला कोणतरी वाचलं आणि फेकून दिलं, म्हणूनच हा रद्दी 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 चला 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 लवकर चला. यांचं हे नेहमीच आहे. ए अरे असा चेहरा पाडून का बसलायस? त्यांचं कुठे चुकलं, पण मला कुणी फेकून दिलं तर माझं कुठे चुकलं? ए रडू नकोस, रडू नकोस. हे बघ, रद्दीला सुद्धा किंमत असते आणि या जगात आपली किंमत आपणच ठरवायची असते. कळलं तुला? कम ऑन चीयर अप. चाचा हा. स्पेशल द्या याला. ए छोटू 2 स्पेशल चहा दे. 2 स्पेशल कटिंग. समीर, अरे बाळ जेवण करून घे. रांगोळ्या घाला, पंचपक्वान्नाचं ताट आणा, पेशवे आलेत ना. अरे बाळ जेवून घे. आले. आता फुकटाचा पोटात ढकला आणि झोपा. गिळा. नशीबच पांढरा. या वयात माणसं मेहनतीनं कमवतात आणि आपण महिनाभर मेहनत करून 5,000 हातामध्ये पडतात. तेव्हा पोटात गोळा येतो, काळजी वाटते, घर कसं चालणार. तरी बरं, पूर्वजांच्या पुण्याईनं डोक्यावर छप्पर तरी आहे, म्हणून आपल्याला पाय उताणे करून झोपता तरी येतं. च्या भरोशावर राहिलो असतो ना तर फुटपाथवर झोपायची वेळ आली असती. भातणाव बस पुरे. तुम्हाला कसली काळजी म्हणा. 2 वेळचं फुकटचं खायला भेटतं, फुकटचं खाता आणि भांडण करत सुट्टा उडाणटप्पू मित्रांसोबत. समीर, हा राग घराच्या बाहेर, इथे कोणी घाबरणार नाही. अरे बेटा समीर, समीर, अरे जेवून तर घे बेटा. तुम्ही वरण वाढाव.
घ्या घ्या गिळा. मेहनतीचं खातोय, फुकटचं खात नाही, कळलं? तुम्ही पोट भरण्यासाठी काम करावं लागतं, फुकटात पोट भरत नाही. आमीन. या परवरदिगार रहेम. भाईजान, अरे बेटा पानी क्यों? बिरयानी लाओ, पाया खिलाओ. दिन भर की मेहनत है. साहबजादे खाना खाकर आराम फरमाएंगे. बिस्तर पे मच्छरदानी लगाओ. भाईजान. मामा कुल्ले खानदान का नाम खराब कर दिया. दिन भर दोस्तों के साथ मटर गश्ती करना. आज सब कोई रोएगा नहीं. कोई मरा नहीं यहाँ पर. अगं माय, जेवून घे ना तू आता. आता येतील रे पोरं. काळजी करू नकोस, तुझ्या पोरांना उपाशी राहायची सवयच आहे. आता माय असल्यावर काऊन उपाशी राहतील? हा बा आला. आला? आणि तो कुठाय गरम डोक्याचा? तो काय, तो पण आला काय? भरपेट. चल मग आता जेवून घेऊया. बास झालं यार, रोजच झालंय. मी ना तर ठरवलंय बास. घर सोडायचं, माहितीये माहितीये. चल सोड यार, वडापाव खाऊया. आता मायच्या जेवणापेक्षा वडापाव गोड लागून राहिला वय रे तुला? तसं नाही माय. चल जेवून घे गुमान आता. गप्पस. आणि डोक्षेतीला थंड ठेवत जा जरा. माय, तुझ्यासारखी अम्मी मला बी असती तर. आता एक थोबाडीत मारीन. हा, आता तू ही अम्मी, याची आई, मी काही एगळे एगळे नाही. त्यानं बी माया परकासले असंच भरवलं असतं. हो ग माय, हो भरव त्याला. शोकांतिकेतील दुःखामुळे प्रेक्षकांच्या भावनांचं विशुद्धीकरण होतं आणि या सगळ्यालाच कॅथार्सिस असं म्हणतात. गुड मॉर्निंग सर. कळलं? येस सर. तुम्हाला जर काही शंका असेल तर लेक्चर नंतर आपण यावरती बोलू. येस सर. नाहीतर यावर सविस्तर चर्चा आपण लेक्चरमध्ये करणारच आहोत. ठीक आहे, चालेल. गुड डे. थँक्यू सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर, मला तुमच्याबरोबर खासगी बोलायचं होतं, हां बोला ना. पण कोणाला सांगणार नसाल तर बोलते. आता ते तुमचं तुम्ही ठरवा. आता प्रिन्सिपल रिटायर्ड होणार ना? सर, तुम्ही सतत कविता समीक्षण करता, तुमचा अभ्यास सतत सुरू असतो. मला ना वेळच मिळत नाही. तुम्हाला तर परमनंटच करायला हवं. नाही ते बरोबर आहे, पण 25 लाख रुपये कोण देणार? मी देते ना 2 लाख रुपये. माझ्या PhDचा विषय मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्रातील लयतत्व असा आहे, आणि मी असं ऐकलंय की तुम्ही त्याच विषयावर संशोधनपर पुस्तक लिहिलंय म्हणून, आणि ते प्रकाशनाच्या मार्गावर देखील आहे. 2 लाख रुपयात जर तुम्ही ते मला दिलं तर मी ते थिसिस म्हणून वापरू शकेन. मॅडम, आपण विद्यार्थ्यांना शिकवतो की मेहनत करा, प्रामाणिकपणे पास व्हा, आणि आपणच जर असं. हो सर, प्रिन्सिपलची जागा आहे. मग मेहनत करून PhD करा. सर, माझे विचार विकाऊ नाहीयेत मॅडम. आले मोठे हरिश्चंद्र. काय म्हणतात गोळे मॅडम? माझ्या PhD साठी तुमचं ते काय माझं काय? ते मर्ढेकरांवरचं थिसिस.
सोड रे. मस्त फ्लॅट घेऊन राहायचं इथे घेऊन टाकूया जरा, मस्त आहे तो वर. सोड रे, आपल्यासाठी हे फक्त स्वप्नच आहे. असलं स्वप्न घेऊन पैसे टाकू आपण. कमाने का और फिर ऊपर का फ्लैट लेना और फिर बाद में ऊपर का फ्लैट लेना. So, Dr. Markan, this is simply business. येस, यू आर ग्रेट बिझनेसमॅन. चुकीची दुरुस्ती. Not only businessman, but a doctor businessman. ओ येस येस, Refer some patient to my unit. Unit बंद होण्याआधी पेशंट रेफर करा. ऑफ कोर्स. Sir, Dr. Vyas. व्हॉट इज द इन्व्हेस्टमेंट सर? 7 CR. हॅलो सर. Oh, Mr. Kumar. Meet Mr. Kumar. Business title. Hello. Dr. Markan, Dr. Vyas. हॅलो सर. Sir. अँड रिटर्न टार्गेट? It means any ऐकलं होतं 7 Yes. CR. Return target is around 9 months. A baby. म्हणजे 9 महिन्यानंतर आणखीन एक युनिट जन्माला येणार आहे. We call it as a malpractice. अशी सगळ्यांची साथ राहिली तर एक काय आणखी 3 युनिट चालू करता येतील. वाह, क्या बात. अर्थात तुम्ही आहात आमच्या बरोबर. ऑफ कोर्स, ऑफ कोर्स. प्रॉमिस? येस. Yes. Sure. Done. Please enjoy. Please enjoy yourself. Please. प्लीज सिट डाऊन जेंटल. नमस्कार. हॅलो. Hi, हाय hi, डॉक्टर hi. बत्रा. डॉक्टर कर्वे ओ हाय डॉक्टर Hi. कर्वे. यांना Hello, कॉंग्रॅट्स sir. करा. Hello. यांनी आजच नवीन गाडी घेतली. कुठली? मर्सिडीज. ओह, दॅट इज अ स्टेटस सिम्बल. या या. बघा आता दुसरं युनिट चालू करतोय परत. त्यामुळे तिकडे सगळे पेशंट रेफर झालेच पाहिजे. आपल्या सगळ्या जवळच्या प्रॅक्टिशनर्सना सांगा. ओके, जितके रेफर होतील तितके युनिट आणखी चालेल ना. अर्थात तुमच्या सगळ्यांचे पर्सेंटेज ठेवलेले आहेत बरं का. साहेब. हीच गाडी आहे 60-70. चला आत बघू. हा चल. पेशंट्स रेफर करा प्लीज प्लीज प्लीज. नो प्रॉब्लेम. तुमच्या सगळ्यांचं कमी. हॅलो सर. हाय हाय हाय. हाऊ आर यू? फाईन सर. सर आपलं ते ब्लड बँक. येस येस, ही इज फ्रॉम द सेम ग्रुप. डोंट वरी, तुमच्या ब्लड बँकेचं सगळं 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 माझ्याकडे आहे. थँक्स सर. मला तुमचं प्रपोजल मान्य आहे. मान्य आहे ना? Yes, sir. मग पर्सेंटेज तेच ठेवूया. ओके सर. That's 100%. great. We'll talk after rest of the business. Thank you, sir. Okay? Thank you very much. Enjoy the party. Okay, Please sir. enjoy. Please. तुमची कोणाची आहे का गाडी? नाही माहिती. रेड कलरची. ही 60-70 लाल रंगाची गाडी तुम्हाला काय माहिती आहे का? नाही माहिती. नाही माहिती. रेड कलर 60-70 कोणाची आहे? नाही है? ही 60-70 लाल गाडी बाहेर कोणाची आहे? हा? माहित नाही. 60-70 किसकी है भाई? नाही मालूम. नहीं मालूम. 60-70 गाडी रेड कलरची. नाही नाही हा? नाही माहित. कोणाची? नाही माहित. नाही कसं आहे मिस्टर कुमार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट डॉक्टरांनी देणं म्हणजे स्वतःची मान फासावर लटकवणं आहे. मिस्टर कुमार इज अ बॅकबोन ऑफ अ माल प्रॅक्टिस. आणि तुम्ही आमच्या बाजू. गाडीचा हॉर्न. समथिंग रॉंग इज देयर. चला जाऊन बघूया. कम. हे कोण आहात तुम्ही लोक आणि इथे काय करताय? ही गाडी कोणाची आहे? कोण ड्राईव्ह करत होते ही कार? ए लिसन जेंटलमॅन. ही गाडी कुणाची हे आहे? बघा. एक मिनिट. वॉचमन
कॉल द पोलीस. Whose car is this? सोड ना, याची एकाला कळेल. Hey! हे बघा ॲडव्होकेट नीती, माझा सल्ला ऐकाल तर या तिघांनाही एक दिवस लॉकअपमध्ये राहू द्या. आय थिंक जामीन झाल्यावर तुम्ही त्यांना लॉकअपमध्ये ठेवू शकत नाही. एम आय राईट? हवालदार, यस सर. त्या तिघांनाही घेऊन या. ओके सर. आज सुटलात, पुन्हा माझ्या तावडीत सापडलात तर कातडी सोलून चरबी हातात देईल. त्याआधी तुमची वर्दी उतरेल एवढं लक्षात ठेवा. चल सॅम, चल. भारतात न्यायव्यवस्था मजबूत आहे साहेब. जय भीम. डॉक्टर साहेब माझा रमेश बघा ना कसा करतोय. डॉक्टर साहेब पायरीवरून खाली पडला आला. तेव्हापासून. एक मिनिट, शांत व्हा. बघतो मी काय. व्हॉट्स द प्रॉब्लेम? सर, इट इज अ केस ऑफ क्रायमिनल हॅमरेज. So what? Start the treatment right now. Go for a CT scan and then bore a hole in his skull and remove that bloody clot. What are you doing? But sir, they have not yet deposited the advance. Oh, that's the major problem. Yes, sir. डॉक्टर साहेब लवकर करा ना, मी उद्या पैसे भरेल. नाही, हे बघा बाई, तुम्ही अजून ॲडव्हान्स भरलेला नाही. जोपर्यंत तुम्ही ॲडव्हान्स भरत नाही तोपर्यंत आम्ही पेशंटला हात लावू शकत नाही. पण माझा रमेश. आधी ॲडव्हान्स, नंतर उपचार. बॉडीला बाहेर काढ. माझा रमेश हॉस्पिटलमध्ये जिवंत होता. पण डॉक्टरांनी त्याच्यावर बेळीच उपाय झाला असता तर माझा रमेश वाचला असता. कूल डॉक्टर साठे, कूल. कसं आहे की पेशंट आणि त्याचे नातेवाईक या दोन्ही पार्टींकडे किती पैसा आहे, त्याबरोबरच त्या पेशंटची पेईंग कपॅसिटी किती टक्क्यांनी वाढली आहे. 10, 20, 30 की 50. आणि मुख्य म्हणजे त्याचा खिसा किती मोठा आहे हे ओळखावं लागतं. आणि ते मला अगदी बरोबर कळतं. दॅट इज कॉल्ड प्रोफेशनल स्किल. तू असा नव्हतास. व्यवसायासाठी माणसाला बदलावं लागतं डॉक्टर साठे. पण हा व्यवसाय नाही, धंदा आहे, धंदा. कम ऑन डॉक्टर साठे, मी एक प्रोफेशनल डॉक्टर आहे. डॉक्टर ज्याला माझी फी परवडते त्यांनी यावं, माझी सेवा घ्यावी. आय एम नॉट हिअर फॉर चॅरिटी. अरे पण डॉक्टरांना देखील काही एथिक्स असतात. एथिक्स डॉक्टर साठे, एथिक्सनी फक्त क्लिनिक्स आणि दवाखाने चालतात, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. डॉक्टर, रमेश वाचला असता कदाचित. पण काय करणार, आय एम सॉरी. त्याच्या आईकडे
माझी फी भरण्यासाठी पैसे नव्हते. आणि म्हणून तू त्याला मरू दिलंस? कम ऑन डॉक्टर साठे. अरे हे काही चॅरिटेबल हॉस्पिटल नाही आहे. दिस इज नॉट फॉर चॅरिटी. दिस इज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. इथे काही रुग्णसेवा करून मी लोकांचे आशीर्वाद घ्यायला बसलेलो नाही. साधी गोष्ट आहे साठे. रस्त्यावरचा टपरीवाला असतो ना, चहावाला, त्या चहावाल्यापासून मॉल मधल्या व्यापाऱ्यापर्यंत सगळे धंदा करतात, सगळेच. अरे पण डॉक्टरांनी केला तर फरक काय? मी एक प्रोफेशनल डॉक्टर आहे. माझी फी ज्यांना परवडते ते माझ्याकडे येतात, जे माझ्याकडे येतात ते वाचतात. इतरांसाठी सरकारने धर्मार्थ दवाखाने उघडून ठेवले आहेत. तिथे जातात आणि मरतात. जगण्यासाठी किंमत द्यावी लागते साठे, किंमत. खरंच तुला वर्गमित्र म्हणण्याची मला लाज वाटते. अरे रुग्णसेवा हे काही पैसा मिळवण्याचं कुरण नाही बरं. एक लक्षात ठेव, आपल्या समाजात डॉक्टरला ईश्वराचा दर्जा दिला जातो. आणि म्हणूनच पेशंट मोठ्या विश्वासानं त्याची सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे त्याचा प्राण डॉक्टरजवळ गहाण ठेवतात. त्याला असं वाटतं की आपण पण निरोगी आयुष्य जगावं. त्याचा हा रोग म्हणजे क्षणिक अवस्था आहे. बत्रा, तुझ्या या धंद्यातून वेळ काढून कधी त्या पेशंटच्या नातेवाईकांचा विचार केला आहेस? अरे आपल्या जीवलगांचा जीव वाचवण्याकरता ते पायी पायी जमा करतात. आपल्या पूर्ण जीवनाची पुंजी एकत्र करून ती रक्कम डॉक्टरांच्या हातात देतात मोठ्या विश्वासानं. तुम्ही काय करता? सगळ्यात पहिले त्याच्या विश्वासाचा तुम्ही गळा घोटता आणि मग त्याच्या जीवलगाचा कुठलाही उपचार न करता तुम्ही त्याला मारता. खरंच अरे हे मोठे मोठे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उघडून तुम्ही पेशंटला मारण्याचा धंदा उघडलाय बरं. एक मिनिट. तुझं भाषण संपलं असेल तर आय हॅव अन इमर्जन्सी. मला गेलं पाहिजे. सी यू, बाय. काका टाका पटकन. काय झालंय? डॅड आय एम इन लव्ह. व्हॉट? येस डॅड, आय एम इन लव्ह. तुम्ही एकदा फक्त सॅमला भेटलात ना तर तुम्ही सुद्धा त्याच्या प्रेमात पडाल. डॅड त्याचा तो लुक, त्याचं बोलणं, त्याचं हसणं,
त्याचा राग कूल. डॅड, जगात काहीही झालं ना तरी तरी मी सॅमला मिळवून राहणार आहे बस. सॅम, नाईस नेम. ए, मला कधी भेटणार आहे तो? चिल डॅड, आधी मला तर भेटू दे. व्हॉट? म्हणजे म्हणजे ऍक्च्युली अजून आमचीच नीट भेट नाही झाली आहे. बट यू डोंट वरी. जाईल कुठे? कधी ना कधी तर भेट होईलच ना. आणि नाही झाली ना तर मी घडवून आणीन. ओके, थँक्स डॅड. ऑल द बेस्ट. सॅम कूल. राणी तर तुझीच रे सॅम. राणी माझी नाही रे तुझी. हॅटी यार, घेऊन टाक. फक्त 1200. व्हॅलेंटाईन गेला यावर्षी 12च्या भावात. काय रे. काय रे फंटर लोक, तुम्हाला काय वाटलं का हा अटॅक भाई तुम्हाला विसरणार आहे? नाही, हा अटॅक भाई कोणाला कधीच विसरत नाही. हा साला उस दिन थोडी तबीयत पतली थी, पण आज आम्ही तुम्हाला पतलं करणार आहे, लक्षात ठेवा. आम्हाला तर आडा नकोय. तू निघ. खेळ रे. सोडला. आज हिशोब चुकतच करून टाकतो याचा. काय रे? अटॅक भाई आला तुझ्यावर अटॅक. आले पुन्हा. आता नेहमीसारखे पैसे घेऊन जातील. अरे किती वेळा डोकं फोडून घेणार रे. सर्व बंद करा आता हे. करतो. गीता, बँडेज घे बरं. अरे अहो हळू. डोकं फुटलंय ना, मग जड सोसायच लागेल. किती झाले? अरे असू दे रे. आहा, डॉक्टरांनी फी नाकारू नये. 14 फेब्रुवारीला गोळा केलेले पैसे 15 फेब्रुवारीला उडवतील. गीता, अगं काय सॅम, सोड ना यार. चल रे. सॅम ऐक तर माझं. सॅम जाऊ दे ना, असं काय करतोयस यार? संरक्षण प्रतिघात तरी करायचं असेल. अहो, हा सॅम असा का वागला? उद्या
15 फेब्रुवारी म्हणजे स्वीटीचा वाढदिवस. स्वीटी, सॅमचं प्रेम. गीता, हा असा नेहमी भांडणारा रागावणारा सॅम कधीच नव्हता. हा अत्यंत साधा, लोकांची मदत करणारा आणि भांडण म्हणजे महापाप असं समजणारा समीर होता. स्वीटीवर जीवापाड प्रेम करायचा. स्वीटी देखील त्याच्यावर जीव ओवाळून प्रेम करायची. होळीमध्ये तर दोघांची खूप धूम असायची. अरे काय बोलूच नको. काय बोलतोय? एकदम सही. अरे त्याला असा धुतला ना मी. अरे बाप रे. अरे अरे मला जरा सू लागली आहे. जरा येतो मी. तुम्ही थांबा इथे. क्या बात है. मजा आली ना आज मस्त. पण त्या राकेशने रंगाचा बेरंग केला नुसता. गप्प बस का. सोड ना, जाऊ दे ना. काय तेच. समीर, तू एवढा का घाबरतोस रे? मी घाबरत बिबरत नाही. नाहीतर काय, एक नंबरचा भित्रा आहेस तू. सुटी कमॉन यार. मारामाऱ्या करणं काय आपलं काम आहे का? गुंडांचं काम आहे ते. आणि जरा थंड राहिलो आपण, नाही भांडलो, आणि त्यामुळे जर भांडणं मिटत असतील तर काय प्रॉब्लेम आहे? मारामाऱ्या करण्यापेक्षा आपण जरासं बॅकफुटला राहायचं. हो, काही नाही. एक नंबरचा भित्रा आहेस तू, मान्य कर. एक मिनिट, मी भित्रा नाहीये. समीर भित्रा. मी भित्रा. समीर भित्रा. मी भित्रा. समीर. मी भित्रा. समीर भित्रा. समीर. शी. ए, शे कोणाला म्हणालीस? या लटाऱ्याला? हो, तुला काय घाणेरडेपणा चाललाय? शांतरा. सॉरी दादा. समीर, तू गबाईस रे. सजा नाही घेतून. सॉरी, जरा चुकून बोलली. चूक झाली तिच्याकडून, माफ करा. मी सोड. समीर. तू गप्पा बस ना सुटी, जरा शांत राहा. स्वीटी, वाह काय सॉलिड नाव आहे. हा हे, एक मिनिट. काय बोललास? मी सॉरी म्हणतोय ना तुम्हाला. जाऊ दे ना प्लीज. नाव पण चांगलं आहे आणि नाववाली पण. सॉरी म्हणतो ना तुम्हाला. जाऊ दे ना प्लीज. ए, तुला सांगितलं नाही तू निघ म्हणून. चाल मुकाटा निघ रे. चाल निघ. समीर. चुकून बोलली ती. तू गप्पा बस ना जरा. चुकून बोलली. ए, या रे इकडे. घेऊन जाताना तिकडे. जाम डोक्याला चव करतोय. ए, घेऊन जा त्याला तिकडे. सांगतो ना तुम्हाला. आम्ही परत नाही तुमच्या वाटेला जाणार. मी माफी मागतो ना तुमची. चुकला माफ करा तुम्ही. काय झालं? स्वीटी, आय एम सॉरी. संरक्षण नाही, प्रतिघात तरी करायचा. समीर, आय लव्ह यू. स्वीटी. आणि तेव्हापासून हा समीर कधीच कोणाला घाबरला नाही आणि घाबरतही नाही. स्वतःची लढाई स्वतःच लढतो आहे. लकी एक बॉक्सर. ब्रेव माय बॉय, ब्रेव. आता तिसरा राऊंड, नॉकआउट. तो नाही, तू. 2 लाख मिळतील. एक तुझा, एक माझा. हा?
त्याच कोचने मॅनेज करून लकीला डोपिंगमध्ये फसवलं आणि लकीचं बॉक्सिंग करिअर संपलं. पॅकी MA, PhD, 4 कविता संग्रह, 3 समीक्षा ग्रंथ. पण प्रकाश कांबळे, येस सर. तुमची PhD? दलित साहित्यातील जाणीवा, एक चिकित्सक अभ्यास. तुमचे 4 कविता संग्रह प्रकाशित आहे. हो सर. आणि 3 समीक्षा ग्रंथ. मार्क्स चांगले आहेत. थँक्यू मॅम. मी युनिव्हर्सिटी टॉपर आहे. यू आर सिलेक्टेड. थँक्यू सो मच सर. हा, पण मॅनेजमेंटची डिमांड 25 लाखाची आहे. आय एम सॉरी. जर माझी क्रेडेन्शियल्स तुमची डिमांड पूर्ण करू शकत नसतील तर मलाही तुमची डिमांड पूर्ण करता येणार नाही. गीता, ही मुलं घायाळ झाली आहेत पण पराजित नाही. एक दिवस हे तिघे परिस्थितीला पराजित करून आपला नवा मार्ग शोधतील. कल्चरसाठी तुमच्याकडे येईल तो. पण माझे पर्सेंट किती मी नंतर बोलतो तुमच्याशी. हां. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग माय सन. गुड मॉर्निंग. वॉक घेऊन आलास? या. दमलास? उठ 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 उठ. गेट अप. सर, हाऊ आर यू? आय एम फाईन डॅड. That's great. Say, fresh fruit juice for you. थँक्स डॅड. कसं आहे? नाईस. आणि सोनल? सोनल हा, डॅड. जाऊ दे. तुला माहित नसेल तर जाऊ दे. सोडून नो डॅड, शी इज नाईस गर्ल. रिअली? ओनली नाईस गर्ल और आवडते तुला? आवडते? आवडते. डॅड आवडते. हां? हो. आवडते. मला आवडते. दॅट्स ग्रेट. काय मग विचार तिला. अरे मिस्टर कुमार आणि मी आम्ही खूप जुने मित्र आहोत आणि माझी अशी इच्छा आहे की आमची ही मैत्री नात्यात बदलावी. ग्रेट डॅड. मग गो आस्क कर. विचार तिला आणि तयार कर. ओके? येस डॅड, आय आस्क हर. ओके. ब्रावो यंग मॅन. बाय. सी यू. बाय बाय बेटा. सोनल. पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्रात ब्रेकिंग न्यूज. वैद्यकीय क्षेत्रातील खळबळजनक घटना. हॉस्पिटल आणि औषध कंपनीच्या निष्काळजीपणामुळे सौरभ पत्की या तरुणाचे भविष्य अंधारात. डॉक्टर बत्रा यांच्या हॉस्पिटलमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली. त्याबद्दल सविस्तर विचारू आपण सौरभच्या आईला. काय घडलं ते नीट सविस्तर सांगा. सौरभला खूप ताप होता म्हणून दवाखान्यात आणलं. डॉक्टरांनी त्याला भरती करायला सांगितलं. भरतीही केलं. ॲडव्हान्स मागितलं. ॲडव्हान्सही भरला. 2-3 दिवस त्याला कुठली औषधं दिली आणि आज त्याला दिसेनासं झालं. ही होती सौरभच्या आईची व्यथा. डॉक्टर बत्रांच्या हॉस्पिटलमध्ये यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या. सर एका प्रश्नाचं नाही आता. सर प्लीज सर, एकच प्रश्न. बोला. डॉक्टर सौरभच्या अंधत्वाला जबाबदार कोण? I can only tell you that this is not a negligence. We are investigating the matter. That's all. That's all, please. सर प्लीज सर. हे बघा बाई, टी व्हीवाल्यांच्या नादाला लागून काहीही होणार नाही. हे आमच्यासाठी रोजचंच आहे. कळलं? तुमच्या मुलाचे डोळे गेले, वाईट झालं. दुर्दैव, दुसरं काय. पण कुणालाही दोष देऊन काहीही होणार नाही. ऐका माझं. हे पैसे घ्या, घरी जा. Yes. Everything is in our control. हमारे देश में पैसे से कुछ भी होता है.
हॅलो सर. हॅलो सर. मार्केटमधून सगळी औषधी परत बोलवून घ्या. सर करोडो रुपयांची औषधं बाजारात आहेत. ती सगळीच परत घेतली तर मोठं नुकसान होईल सर. परंतु यावेळी नुकसान महत्त्वाचं नाही. 2-4 दिवसात मीडियामधली सौरभची न्यूज TRPच्या कारणापायी गायब झाली पाहिजे. मग तीच औषध पुन्हा नवीन नावाने बाजारात पाठवू. ए बाई, आज लवकर लवकर चालो. दिवसभर काय एकच रस्ता झाडणार आहेस? हां हां लवकर लवकर करते बाबा. काम करायचं जीवावर येते. अरे पण फुकटचा पगार पाहिजे. आज 30 वर्ष झालीत म्युन्सिपाल्टीत कामाला लागून, पण आजपर्यंत कोणी असं बोललं नव्हतं. पण मी बोलतो. अरे पण काम कर नाही तर घरी बस. अरे तू साहेब आहेस बाबा, पर जरा चांगलं बोल. अरे तू हे एवढं पोरग आहे मला. मग पोराला पाठवायचं ना कामाला. अरे माझी आई झाडू मारत नाही. चल काम कर. होय बाबा होय. अरे ₹10. अण्णा लवकर. 3 चहा दे रे. हे बिस्किट. हे घे रे. चाचा बिस्किट. बघ थंड चहा. हा आला बघ. काय रद्दी आजची काय हेडलाईन? पॅकी करतो गप्पा, आई झाडते रस्ता. काय काय बोलतो रे? असाच राग मलाही आला होता जेव्हा मायला त्या कॉन्ट्रॅक्टरनी शिवा दिल्या होत्या. अरे पण तू एवढं मनावर का घेतोस? माय मी तुला किती वेळा सांगितलं पण तू. बस झाला आता. आता कुठलंही काम करणार मी. नाही प्रकाश, अरे तुला रक्ताची स्याही करून शिकवलं ना, ते असं रस्त्यावर झाडू मारण्यासाठी नव्ह, तर ते आमच्या पोरांनी शिकून ताठ मानेनं त्याला माणसासारखं जगता यावं म्हणून. अगं माय, पण ज्या पोराची आई ह्या वयात काम करते अरे पण त्या पोराची मान कशी काय ताठ राहणार? अरे सांग ना तू. प्रकाश, मग दुसरा एखादा व्यवसाय करा ना. आता तुम्हीच सांगा यांना. व्हाईट कॉलर जॉब मिळालाच पाहिजे असा आग्रह का? कारण तो अधिकार आहे आमचा. आणि त्यासाठीच भांडतोय आम्ही. अधिकारांसाठी लढायचं असतं. ते दिवस गेले डॉक्टर साहेब. काही गोष्टी कधीच बदलत नसतात, त्या शाश्वत असतात. विचारांची चळवळ, त्यासाठीचा लढा, हे सगळं इतिहास जमा झाला आता डॉक्टर. जो इतिहास विसरतो ना, इतिहास त्याला विसरतो. तुम्ही लढा देणार म्हणजे? प्रकाश, प्रत्येक माणसात अन्यायाविरुद्ध लढणारा एक क्रांतिकारक असतो. फक्त तो आपल्याला कधी सापडतो त्यावर क्रांतीची वेळ ठरत असते. मी लढणार. हे लढणार म्हणजे 2 पावलं पुढे जाणार. आणि ए काय करते गार्गी रस्त्याच्या मध्ये? चल लवकर. अरे दादा थांब, इतकी पण काय घाई आहे? Vani, please. Please don't cry. And don't worry. डॉक्टर साठे माझाही मित्र आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करू, त्याला काही एक होणार नाही. पण कसं आहे ना वहिनी, की मैत्री एकीकडे आणि व्यवहार अर्थातच एकीकडे.
तुम्हाला ताबडतोब 4 लाख रुपये जमा करावे लागतील. 4 लाख इतके पैसे मी कुठून आणू? देन आय एम सॉरी, मी काही करू शकत नाही. डॉक्टर, आम्ही पैशाची सोय आम्ही काहीतरी करतो, पण साठे सर वाचले पाहिजेत प्लीज. तुम्ही सणांचा उपचार सुरू करा प्लीज. 4 लाख रुपये आम्ही आणून देतो तुम्हाला. उद्या सकाळपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. ठीक आहे, ऑपरेशनची तयारी करा ताबडतोब. तुम्ही काळजी करू नका, आम्ही काहीतरी नक्की करू. है कोई इससे लड़ने वाला? 1 का 50 है कोई? 1 का 50, 1 का 50 है कोई? 1 का 50, 1 का 50 है कोई इससे लड़ने वाला? मुझे पैसों की जरूरत है, मुझे लड़ना है. कोई इससे लड़ने वाला? 1 का 50 है कोई? 1 का 50, 1 का 50 है कोई? 1 का 50. हाँ है, ये लड़ेगा. कमॉन लकी, पैसे पाहिजे असतील तर तुला जिंकावं लागेल. कमॉन कमॉन.
आमच्याकडून आर यू ओके? अरे तो पेशंट मरून 4 दिवस झाले आणि फक्त बिल काढण्यासाठी त्याला पण व्हेंटिलेटरवर ठेवतोय. दॅट्स बिझनेस. सर सर काय करते सर तुम्ही? डॉक्टर थांबा 1 मिनिट. पुन्हा एकदा समजावून सांगतो तुम्हा सगळ्यांना. हा माझा व्यवसाय आहे. बिझनेस, शेअर बिझनेस. या माझ्या व्यवसायामध्ये माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंट हा माझ्यासाठी कस्टमर असतो. आणि कस्टमर म्हटलं की प्रॉफिट आला. तुम्हाला कदाचित कळणार नाही, पण प्रॉफिट इज अ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ बिझनेस. खाली ठेव. तुरुंगात जायचंय पुन्हा? नाउ गेट लॉस्ट. गो. आम्ही जाणार नाही. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कर्माचा पश्चाताप होत नाही तोपर्यंत मी माझ्या नवऱ्याची बॉडी सुद्धा नेणार नाही आणि त्यांचे अंत्यसंस्कार सुद्धा करणार नाही. Hey. Silly boys. मला वाटतं का आता क्रियाक्रम करून टाकाव. मी केस तयार करते. आपण त्या डॉक्टर बत्राला ना कोर्टात खेचूया. काय होणार आहे त्याने? तो एक मोठा माणूस आहे, मॅनेज करेल सर्व. माणसं मॅनेज होतील पण न्याय नाही. माझा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर. काही होणार नाहीये कोर्टात जाऊन. त्या बत्राला ना तिकडेच ठेचला पाहिजे. मग उद्याची वाट कशाला? डॉक्टर बत्राला मारून काय साध्य होणार आहे? डॉक्टर बत्रा ही एक मानसिकता आहे. जोपर्यंत ती नष्ट होत नाही तोपर्यंत पैशासाठी हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांच्या समोर पेशंट्स मरत राहतील. आपला लढा डॉक्टर बत्रा विरुद्ध नाही, त्या मानसिकतेविरुद्ध आहे. हे बघ बेटा, तो डॉक्टर बत्रांचा व्यवसाय आहे. नाही डॅड, याला व्यवसाय नाही धंदा म्हणतात. आणि मला वाटतं अशा धंदेवाईक माणसाबरोबर माझ्या डॅडींनी राहू नये. सोनल, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. मेलेल्या माणसाला जिवंत सांगून घरच्या लोकांना डॉक्टरांनी फसविले. आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. 4 लाखाने हॉस्पिटलने पेशंटच्या नातेवाईकांना लुबाडले. वाचा वाचा. डॉक्टर साठेंच्या मृत्यूला 6 दिवस झाले. ते जिवंत असल्याचा भास निर्माण करून त्यांच्या घरच्यांकडून 4 लाख रुपये घेतल्याचा आरोप डॉक्टर साठेंच्या पत्नींनी हॉस्पिटलवर केलाय. हॉस्पिटलचे प्रवक्ता या विषयावर काहीही बोलायला तयार नाही. डॉक्टर साठेंचे मृत शरीर अजूनही आयसीयूत आहे. कॅमेरामॅन आशुतोष सोबत मी मैथिली, DTV न्यूज.
गार्ड्स. गार्ड्स, ती बॉडी बाहेर काढा आणि यांच्या घरी पोचवा. गो. येस सर. आज जे घडलंय ते पुन्हा नक्कीच घडेल. मग काय करायचं? काही नाही. आता यापुढे आपल्या तिघांपैकी कुणीतरी इथे एक राहणार. बरोबर आहे. कॉफी. थँक्यू. आणि तुझ्यासाठी आणते. थँक्स. बाय गाईज. तू निघतेस मग आत?
नीती आहे. ओह ठीक आहे, बाय. थँक्स. नीट जा. यप. लकी, काय झालं? आय डोंट नो, गाडी स्टार्टच नाही होत यार. इट्स ओके, मी टॅक्सी घेईन नंतर. सोनल, रात्र खूप झालीये, तू एकटी जाऊ नकोस. थांब. सॅम, सॅम. बघ रे, चिकनी चमेली पौआ चढ़ा के अरे जीते रहे. अबे हा तर तोच आहे. ए चल जा रे, घेऊ ना तिला. नवीन आयटम आलेला आहे चिकनी चमेलीच्या. पगार तिला. संरक्षण प्रतिघात तरी करायचं. सोनल,
युअर ऑनर, या समाजातली प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनासाठी परमेश्वरानंतर अवलंबून असते ती डॉक्टरांवर. त्यांना पूर्ण विश्वास असतो की डॉक्टर आपल्याला प्रत्येक आजारातून, प्रत्येक वेदनेतून नक्की मुक्त करतील. म्हणूनच आपल्या आयुष्याची सगळी जमापुंजी मोठ्या विश्वासाने ते डॉक्टरांच्या हातात सोपवतात. पण आजकाल डॉक्टरांची हाव खूप वाढली आहे. प्रत्येक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे पेशंट्सना लुटण्याचा एक अड्डा बनलाय. ऑब्जेक्शन युअर ऑनर. युअर ऑनर, हा माझ्या अशिलावर आणि त्याच्या व्यावसायिक संस्थेवर एक फार मोठा गंभीर आरोप आहे. माझा अशिल हा एक व्यावसायिक प्रतिष्ठित डॉक्टर आहे. माझी कोर्टाला अशी विनंती आहे की कोर्टाने आदेश देऊन डॉक्टर साठेंची बॉडी हॉस्पिटलमधून बाहेर काढून त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे आदेश द्यावेत. दॅट्स ऑल युअर ऑनर. डॉक्टरांकडे समाज जीवनदात्याच्या नजरेने बघत असतो. मंदिर, चर्च, दर्गा यामध्ये ज्या विश्वासानं तो जातो त्याच विश्वासानं तो डॉक्टरांकडे जातो. परंतु जर हॉस्पिटल्स धंदेवाईक दृष्टीने चालवले जात असतील तर ही मात्र अत्यंत खेदाची बाब आहे. ॲडव्होकेट नीतीची ही याचिका हे कोर्ट ॲडमिट करते. सोबतच शवाचे अंतिम संस्कार नैसर्गिक असल्याने ते करण्याचे पोलिसांना आदेश देते. या केसची पुढील चर्चा पुढील महिन्याच्या 12 तारखेला होईल. बाजूला व्हा, नाहीतर मला तुम्हाला अरेस्ट करावं लागेल. मग करा ना अरेस्ट. अरेस्ट करा रे यांना. मला माहित होतं काही होणार नाही. नाही सॅम, राग या प्रश्नावरचं उत्तर नाहीये. फिर क्या करेंगे? आम्ही तिघही तिथे होतो. काय केलं आपण? पण आता करू शकतो ना. सॅम, काय करणार आहात तुम्ही? जे करायला पाहिजे. लकी, असं काहीही करणार नाही आहात तुम्ही. कोर्टात केस ॲडमिट झाली आहे. नाही तर मिळणारच. पण आता तो आम्हाला आमच्या पद्धतीने हवाय. तू समजाव ना यांना प्लीज. नाही नीती, तू तुझ्या पद्धतीने लढ. आम्हाला आमच्या पद्धतीने लढू दे. आता जय पराजय महत्वाचा नाहीये. आता फक्त लढाई. वेल डन. आय एम प्राऊड ऑफ यू. ए तुम्ही लढा, तुम्ही लढा. मी तुमच्या पाठीशी आहे. चल. हाय सोनल. हाय फ्रेंड्स, मीट कुंदन, डॉक्टर बत्रांचा मुलगा. हाय. 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 नाइस मीटिंग यू. मी टू.
हॅलो. व्हॉट नॉनसेन्स. कोण बोलताय तुम्ही? हॅलो, कोण? हॅलो 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 हॅलो. कुंदन 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 बेटा. कुंदन 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 कुंदन. अरे बेटा, कुठे आहेस तू? कुंदन 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 साहेब. कुंदन कुठे? कुंदन साहेब तर अजून नाही आलेत. काय? अजून आला नाही? अरे पण मला तो अजून आला नाही. मग फोन. शेट. कुंदन. कुणाचा फोन होता? साहेब, ते ते मी कसं सांगू शकणार आहे? फोटो आणलाय? हो. घ्या. हॅलो, कंट्रोल रूम. इन्स्पेक्टर शिंदे बोलतोय. पूर्ण शहरात नाकाबंदी करा. येस. किडनॅप केस. नाव? कुंदन. कुंदन बत्रा. कुंदन बत्रा. हवालदार, प्रत्येक गाडी चेक करा. होय साहेब. चला लवकर लवकर करा. प्रत्येक गाडी व्यवस्थित चेक करा. ए चल चल, गाडीत काय आहे ते दाखव. चला जाऊ द्या. चला लायसन दाखवा. तुमची खात्री आहे? होय साहेब. त्यांच्याशिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही साहेब. हवालदार, सर. गाडी काढा. येस सर. ती मायला सांभाळ. काळजी घे तिची. पण तुम्ही यांना फक्त संशयाच्या बळावर असे अरेस्ट नाही करू शकत. तुम्ही मला कायदा शिकवू नका. बट दे आर इनोसेंट. इनोसेंट? त्यांनी माझ्या मुलाचा, माझ्या कुंदनचा खून केला. हे बघा, रक्तानं माखलेलं टी शर्ट त्याचं. स्टील यू कॉल देम इनोसेंट? आणि ॲडव्होकेट नीती, या खुन्यांचा कोण जामीन घेणार? मी. मिस्टर कुमार. येस. इन्स्पेक्टर साहेब, तुमचा त्यांच्यावर विश्वास नसला तरी ते निर्दोष आहेत यावर आमचा विश्वास आहे. हॅलो, इन्स्पेक्टर शिंदे बोलतोय. व्हॉट? कुठे? ओके, मी निघतोय. हवालदार, सोडा त्यांना. अहो पण इन्स्पेक्टर, ते डॉक्टर बत्रा, कुंदन जिवंत आहे. काय? हो, तुम्ही चला माझ्यासोबत. काय होतंय डॉक्टर कुंदनला? डॉक्टर काय होतंय? कुंदन, कुंदन बेटा. डॉक्टर, अहो तुम्हाला ऐकू येत नाही का मी काय?
काय झालंय? याच्या अंगावर कुठेही जखमा नाही डॉक्टर, पण हा बेशुद्ध. डॉक्टर, मला वाटतं याला क्लोरोफॉर्म देऊन बेशुद्ध केलं असावं. त्याची तशी काही शक्यता वाटत नाही. आय थिंक ही इज परहॅप्स इन सम काइंड ऑफ शॉक. व्हॉट काइंड ऑफ शॉक? टेल मी डॉक्टर. तुम्ही काहीतरी करा हो. माझा एकुलता एक मुलगा आहे हा. कुंदन बेटा. डॉक्टर बत्रा, कुंदन बेटा. कुंदन बेटा, say डॉक्टर something. बत्रा, आओ तो. प्लीज कूल डाऊन. डॉक्टर, वी आर फ्रॉम द सेम प्रोफेशन. करा काहीतरी. आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. करा प्लीज, करा प्लीज सिस्टर. कुंदन बेटा. प्लीज सर. कुंदन बेटा, please. आओ प्लीज काहीतरी करा. प्लीज डॉक्टर, काहीतरी करा प्लीज. कुंदन बेटा. अजून झालंच नाही का तुझं काम? कामाची मारामार, फुकटाचा पगार. उतर. ए तू कोण? उतर, चल. हे तुझं काम नाही. माय शिक्षण विचारांसाठी आणि हे काम मायसाठी. जावेद मियाँ, ऊपर वाले पर एतबार रखो. अब तक तो वही था, लेकिन अब शादी को 7 साल हो चुके हैं. बस थोड़ा सब्र रखो. बहुत हो चुका. अब मैं बाद रमजान दूसरी शादी कर रहा हूं. जावेद मियाँ, ऐसा जुल्म ना करो. मैं आपके पैर पड़ता हूं. तुमच्या पत्नीत काहीही दोष नाहीये. तुमच्यावरच उपचार सुरू करावे लागतील. बट डोंट वरी, तुम्ही बाप नक्कीच होणार. काय चाललंय? इंजेक्शन? येस. कुठलं इंजेक्शन? एक मिनिट. हे इंजेक्शन कुठे मिळालं तुला? सर, कोणी दिलं तुला हे इंजेक्शन? कुणाला विचारून घेतलंस हे इंजेक्शन तू? तुला माहिती आहे हे हे नकली इंजेक्शन आहे हे. अगं, बाजारात याची किंमत खूप असली ना तरी माणसाचा जीव जाऊ शकतो यामुळे. बत्रा, डोंट बी अग्रेसिव्ह. व्हॉट डोंट बी अग्रेसिव्ह? कुमार माझा एकुलता एक मुलगा, माझा कुंदन तिकडे मृत्यूशी लढतोय. तसं काहीही होणार नाही. आणि तसं काही झालं ना तर सगळं उद्ध्वस्त करून टाकी ना मी. सगळं. बत्रा, माझ्या हॉस्पिटलच्या आड तुम्ही नकली औषधांचा व्यापार करता हे सगळ्या जगाला ओरडून सांगेन. बत्रा, तू मला धमकी देतोयस? हो, तसंच समज. बत्रा, तसं काहीही होणार नाही आहे. ते तिघेही आजच मरतील. डॅड, तुम्ही? सोनाल, बेटा. मला बेटा म्हणायचा हक्क तुम्ही केव्हाच गमावलाय. डॅड, आय जस्ट हेट यू. हे बघ बेटा, काय करतेस तू? सोनल, काय करतेस? सोनल बेटा, कुणाला फोन लावतेस? हॅलो सॅम. सॅम, माझं डॅड. डॅड. सोनल, चल तू आधी आत चल. तू आधी आत चल. मी सांगतो तुला, तू आधी आत चल. तू आता या रूमच्या बाहेर पडायचं नाही अजिबात. कशी सोडा मला. तेच बघतो मी. डॅड, सोडा मला. रूमच्या बाहेर कशी येते तेच बघतो. मी. चल. डॅड.
अटॅक भाई. Dr. Vyas, we have not left any stone unturned. But no response. येस आय अग्री विथ यू. मला वाटतं डॉक्टर बत्रांना आपण सांगायला हवं. Don't be silly, doctor. पहिले आपली फीस वसूल करून घ्या. ओ येस, दॅट्स इम्पॉर्टंट. डॉक्टर बत्राची पेइंग कॅपॅसिटी मोठी आहे. येस येस येस. पैसे कमवा, पैसे. डॉक्टर बत्रा, कुंदन तुम्ही दोघांनीही माझ्या मुलाच्या तब्येतीसाठी जे काही सहकार्य केलं मला, त्यासाठी मी खूप ऋणी आहे तुमचा. नाही पण डॉक्टर, धन्यवाद नाही, नुसते थँक्स नाही. एक मिनिट. हिअर इज द मनी. पैसे. धन्यवाद. तुम्ही जाऊ शकता. डॉक्टर प्लीज. शेट. चल चल खोल. पोलीस बघतील, सोड त्याला. कुंदन, कुंदन, आई एम सॉरी बेटा. आई एम रियली सॉरी. हे माझंच कर्म आहे कुंदन. येस, शिक्षा व्हायलाच हवी मला. मी आजपर्यंत कधी माझ्या पेशंटच्या नातेवाईकांचा विचार केला नाही. फक्त आणि फक्त त्यांच्याकडून पैसा कसा उकळता येईल याचाच विचार केला. आणि बघ आज
आज माझे सहकारी डॉक्टर माझ्याबद्दलही तसाच विचार करत आहेत. शिक्षा आहे बेटा ही मला. कुंदन, माझ्यामुळे झालंय सगळं. फक्त डॉक्टर साठे खरा डॉक्टर आणि आम्ही सर्व शेम. उठ 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 उठ. सगळ्यात आधी कॅश काउंटरवर ऍडव्हान्स जमा करा. द बॅकबोन ऑफ अ माल प्रॅक्टिस. पहिले आपली फीस वसूल करून घ्या. एथिक्सने फक्त क्लिनिक्स आणि दवाखाने चालतात. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. आधी ऍडव्हान्स, नंतर उपचार. तुमच्या मुलाचे डोळे गेले, वाईट झालं. दुर्दैव दुसरं काय. त्याच्यावर वेळीच उपाय झाला असता तर माझा रमेश वाचला असता. आणि फक्त बिल काढण्यासाठी त्याला पण व्हेंटिलेटरवर ठेवतो. प्रॉफिट इज अ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ बिझनेस. शेवटी मैत्री एकीकडे आणि अर्थातच व्यवहार एकीकडे. तुला वर्गमित्र म्हणण्याची मला लाज वाटते. आत्महत्या ही पळवाट आहे डॉक्टर बत्रा. कुंदनला काहीही झालं नाहीये. कुंदनला विश्वासात घेऊन वैद्यकीय सेवेचं व्रत तुम्हाला समजावणं हेच आमचं ध्येय होतं. जेव्हा स्वकीयांचा जीव डॉक्टरांच्या हातात असतो तेव्हा तो डॉक्टर त्यांच्यासाठी ईश्वर असतो, जीवनदाता असतो. पण आज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सनी डॉक्टरांना धंदेवाईक करून ठेवलं आहे. आलेल्या पेशंट्सच्या नातेवाईकांकडून हवे तितके पैसे उकळण्याची अघोर मानसिकता हाच वैद्यकीय सेवेला शाप ठरला आहे. बिल. थँक्यू. पैसे काढा. किती? 50 रुपये फक्त. आजपासून हे हॉस्पिटल डॉक्टर साठे चॅरिटी हॉस्पिटल आहे. इथे प्रत्येक रोगावर उपचार होतो, फक्त 50 रुपयात. दे. पण डॉक्टर तुमची फी? असू दे रे. नाही डॉक्टर, पण आम्हाला कोणाचे उपकार नको आहेत.